ते पाटील, त्यानंतर नूतन कुमार भोईर साहेब टिवरे गावातील विद्यमान उपसरपंच आहेत. सर्वांना विनंती आम्ही करतोय, साहेब आपण या मैदानाच्या दिशेने आपण प्रस्थान करायचं आहे. त्यानंतर योगिता पाटील मॅडम यांना देखील विनंती केली जाईल. विद्यमान नगरसेवक आहेत, नगरसेविका मॅडम योगिता पाटील मॅडम देखील आलेल्या आहेत या आयोजनाकरता. येस, काही महिला भगिनी आहेत आमच्या, त्यांनाही विनंती आहे की आपणही या मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती जेणेकरून त्या ठिकाणी खेळाडूंची ओळख आणि त्यानंतर भारताचं जे राष्ट्रगीत आहे नॅशनल अँथम ते त्या ठिकाणी घेतलं जाईल. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये नगरसेवक साहेब माननीय श्री रमेश घोरकाना साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेविका म्हणजेच सौभाग्यवती योगिता देवेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळतात. काही महिला भगिनी सुद्धा या खेळपट्टीवरती येताना दिसतील. खऱ्या अर्थाने वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत न्यू स्टार मडवीपाडा या संघाचं हे जबरदस्त आयोजन आणि या स्पर्धेला नाव देण्यात आले नगरसेवक चषक 2026. येस, त्यानंतर दोन्ही संघांना विनंती असेल वंगणपाडा संघ आणि विहाविराया 11 धान्य संघ आपणही या पूर्ण आपली टीम घेऊन चला दोन्ही संघ आपण मैदानाच्या दिशेने प्रस्थान करायचं आहे. आमच्या सर्व महिला मंडळ, त्यानंतर नगरसेविका मॅडम योगिता पाटील, त्यानंतर देवेंद्रजी पाटील साहेब, रमेशजी घोरकनाथ साहेब, त्यानंतर नूतन कुमार भोईर साहेब ते देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. एका लाईनअप मध्ये एका रेषेमध्ये सर्वांनी उभा राहायचं आहे. जयेंद्र वाघे यांना विनंती असेल आपण आयोजकांशी भेटायचं आहे. जयेंद्रजी वाघे यांना विनंती असेल आपण प्लीज या. दोन्ही संघांना विनंती आहे की एक संघ वंगणपाडा संघ एका बाजूला राहा आणि धान्य संघ एका बाजूला राहा. खेळाडूंना विनंती असेल की थोडंसं व्ही शेप बनवा, थोडेसे अजून मागे जा जेणेकरून लाईव्ह मध्ये पूर्ण टीम आपली येईल. इथे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. राष्ट्रगीत रेडी आहे. येस, बाहेर जे कोणी प्रेक्षक असतील, मान्यवर असतील किंवा खेळाडू असतील त्यांना विनंती असेल डोक्यावर घातलेली कॅप आणि चेहऱ्यावर लावलेला एक स्टायलिश गॉगल तो तुम्ही उतरावा जेणेकरून भारताचं जे राष्ट्रगीत आहे त्याला ऊर्जा मिळेल. आणि सर्वांना विनंती आहे की आपल्या जागेवरती स्तब्ध उभे राहा. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राष्ट्रगीत चालू करेंगे, चालू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. मला वाटतं राज्यगीत सुद्धा आहे आणि राज्यगीत सुद्धा वाजवले जाईल. पुढे एकदा एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राज्यगीत चालू करेंगे, चालू कर. आसमाना
सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या धामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही दस्तराणी. महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी टॉस केला जाईल. शेवटचा आणि अंतिम मॅच दोन्ही कर्णधार पुढे या. शेवटचा आणि अंतिम मॅचचा जो टॉस आहे ज्यांच्यामुळे ही स्पर्धा बघायला मिळते, नगरसेवक साहेब आपल्याला विनंती करतो की आपले शुभ हस्ते टॉस करावा. आपण पुढे या. एक संघ आहे पेलार येथील संघ म्हणजेच वंगणपाडा संघ आणि एका बाजूला आहे धानिव येथील संघ. 4 ओव्हरचा मॅच असेल, लक्षात ठेवा. नवनिर्वाचित नगरसेविका मॅडम सुद्धा आहेत. खऱ्या अर्थाने तुमच्याच नावाने ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. 4 ओव्हरचा मॅच आहे. नगरसेवक चषक असं कॉल आलाय आणि नगरसेवक चषक आलाय म्हणजे कॉल जिंकत असताना, टॉस जिंकत असताना जय भवानी वंगणपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. शुभेच्छा देत असताना साहेब आपल्याला बघायला मिळालाय. शुभेच्छा दिल्या जात आहेत नवनिर्वाचित नगरसेविका मॅडमच्या माध्यमातून. मान्यवरांना विनंती करतो की आपण त्वरित मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हायचं. खूप सुंदर अनमोल भेट दिले या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. आणि कर्णधाराला विनंती आहे की दोन्ही कर्णधार पुन्हा एकदा ही ट्रॉफी ज्या जागेवर होती त्या जागेवरती आपण पोहोचवायची आहे. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यांच्या नावावर ही स्पर्धा आपण पाहत आहोत. मागील 3 दिवसापासून आजचा हा फायनल डे. आदरणीय सन्माननीय रमेशजी गोरखनाथ साहेब विद्यमान नगरसेवक आहेत या विभागातील. त्यानंतर योगिता देवेंद्र पाटील मॅडम नगरसेविका आहेत नवनिर्वाचित. त्यानंतर नितीन कुमार भोईर साहेब टिवरी गावातील टिवरी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत. त्यानंतर देवेंद्र वासुदेव पाटील साहेब देखील उपस्थित राहिलेले आहेत या आयोजनाकरता. बहुजन विकास आघाडीचे या विभागातील अध्यक्ष आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या न्यू स्टार मडवीपाडा आयोजित बहुजन विकास आघाडी पुरस्कृत नगरसेवक चषक 2026 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. फायनलचा थरार आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. एका बाजूला आहे जय भवानी वंगणपाडा, त्यांच्या विपक्षामध्ये असेल विहाविरा 11 धानिव संघ. टॉस जिंकलेला आहे वंगणपाडा या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. तसेच बॅटिंग करण्याकरता विहाविरा 11 धानिव या संघाला आमंत्रण त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. तर विनंती असेल जय भवानी वंगणपाडा या संघाला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 4 ओव्हरची ही मॅच, फायनलची मॅच आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही संघ सज्ज आहेत. संपूर्ण या दिवसभरामध्ये संपूर्ण या स्पर्धेमध्ये दोघांची कामगिरी अति उत्तम राहिलेली आहे. फायनलचा मॅच, फायनलचा थरार, बिग मॅच, बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. न्यू स्टार मडवीपाडा आयोजित नगरसेवक चषक 2026 शानदार आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जय भवानी वंगणपाडा वर्सेस विहाविरा 11 धानिव संघ. मॅचला होईल सुरुवात. विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे वंगणपाडा या संघाने. चला, प्रथमतः टॉस जिंकत असताना जय भवानी वंगणपाडा संघाने स्वीकारलंय क्षेत्ररक्षण म्हणजेच गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय ते म्हणजेच विश्वनाथ जाधव अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळत आहे. ते म्हणजेच विहाविरा 11 धानिव हा संघ. दोन्ही संघ मजबूत संघ, कारण की प्रत्येक संघ जर बघितला तर जवळजवळ
जवळजवळ 48 संघांमधून हे 2 संघ मात्र पुढे येताना दिसले आहेत. इथून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी या बक्षिसासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. न्यू स्टार मडवीपाडा संघाचा मान्य श्री राजेश पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम या न्यू स्टार मडवीपाडा नगरसेवक चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळाला. 4 ओव्हरचा मॅच मैदानाच्या आतमध्ये बॉल त्या ठिकाणी पुरस्कृत केला जाईल. बॉलचा विचार केला तर मग मान्य श्री सुभाष भुवर साहेबांच्या माध्यमातून हे बॉल आल्यात या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील खरोखर मनापासून हार्दिक हार्दिक आभार असेल. त्यानंतर प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी आहेत त्या ट्रॉफी आल्यात स्वर्गीय भास्कर बुवा भोवर यांच्या स्मरणार्थ सौजन्य मान्य श्री नितीन भोवर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश्वनाथ जाधव साठी बक्षीस लागलंय कारण की 3 षटकार जर खेचले लागोपाठ तर सायनाथ जाबर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हॅलो हॅलो चेक. फायनल मॅच ला होईल सुरुवात. हॅलो चेक. चला स्ट्राईक एंडला बॅटर विश्वनाथ जाधव, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर असेल. प्रथमतः काउंट डाऊन केला जाईल, लक्षात ठेवा. त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शेवटचा आणि अंतिम मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी. इथे विश्वनाथ जाधवने चेंडूला उडवलाय. पहिल्याच बॉल वरती धमाका. इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी आलाय षटकार. धन्यवाद अभिषेक. ओव्हर पिच बॉल चातरणी केली होती बॉलरने आणि त्या बॉलला पाठवलेला आहे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. षटकाराने अकाउंट ओपन करतो बॅटर विश्वनाथ जाधव. टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत बॅटर आहे, खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून हा फटका आपण पाहिला. स्क्वेअर लेगला त्याने अद्यावत केलेला आहे. धावसंख्या 6 धावा. स्कोर कार्ड लागल्या गेलेला आहेत. हो बॅटची मोठी कडा. इथे यष्टीरक्षकाने केले चूक आणि क्रिकेटच्या पडल्यावरती चुकीला माफी नाहीये. इथे कॅच कोणाचा सोडलाय तर विश्वनाथ जाधव जो एक घातक फलंदाज आहे त्याचा या ठिकाणी कॅच झेल ड्रॉप झालाय. बॉलची गती कमी होती. तेच कारण आपण जर पाहिलं तर विकेट किपर पर्यंत चेंडू पोहोचलाच नव्हता. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त कमबॅक बॉलरच्या माध्यमातून राहिलेला आहे या बॉलवर. पुढचा बॉल गोलंदाजाचा. इथे बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त दिशा दाखवलाय. 4 ओव्हरचा मॅच आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल विश्वनाथ जाधवला. एक मोठा फटका खेचला पहिल्या बॉलवरती आणि त्यानंतर इथून एक डॉट बॉल आल्यानंतर इथे एक सिंगल धाव पूर्ण केली गेली. जबरदस्त तंत्रशुद्ध बॅटर आहेत विश्वनाथ जाधव. त्याच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर षटकार मारल्यानंतर आता मात्र त्याने आपण जर पाहिलं तर डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळला होता मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या दिवसाचा विचार केला तर 12 संघ. त्या संघामध्ये जर विचार केला तर जय भवानी वंगणपाडा संघ पुढे येताना दिसला. त्यानंतर इथे इन टू द गॅप सरळ बाणासारखा तीक्ष्ण वेगवान चेंडू सीमा रेषा पार आलाय. हा चौकार शानदार भरदार. 4 धावा. मैदानाच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर जर कोणी कॅच पकडला, आयबा झेल जर घेतला तर माननीय श्री विलास कोरडा यांच्या माध्यमातून मिळतील 100 रुपयाचं बक्षीस. मैदानाच्या आतमध्ये स्टेट ड्राईव्हचा फटका अद्यावत केलेला बॅटर सनी याने नेतृत्वपक स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका आपण पाहिला. 20 शेप मध्ये सर्वात सेफ झोन आहे मिड ऑफ मिडॉन. त्याच्या माध्यमातून हा फटका अद्यावत केलेला सनी याने. या वेळेला कट करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. जबरदस्त कमबॅक करतोय बॉलर मिलिंद. या बॉलवर संघाची धावसंख्या 11 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. चांगली गोलंदाजी अद्यावत करावी लागेल कारण की समोरचा संघ मजबूत संघ आहे आणि वसई परिसरातील दानव संघ जर
बघायला मिळाला तर एक सुंदर आणि मजबूत संघ कोणाकडे पाहिलं जातं तर ते आहे विश्वनाथ जाधव अँड टीमकडे, ते म्हणजेच धानिव संघाकडे. इथे इन टू द गॅप डोक्याच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आला अजून एक चौकार. क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटका ऑफ साईडच्या दिशेने अद्यावत केलेला आहे बॅटर सनी आणि जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये बहरले गेलेले आहे. संपूर्ण संघ नक्की चांगलं कामगिरी करत आहेत या मैदानाच्या आतमध्ये. विहाविरा 11 धानिव संघ सकाळच्या सत्रापासून जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सनी, दुसऱ्या बाजूला विश्वनाथ जाधव. पहिला ओव्हर करता 15 धावांची पार्टनरशिप त्यांनी बिल्डअप केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र नेक्स्ट ओव्हर टाकण्याकरता पाहावं लागेल कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. मिस्टर परशुराम गिरदोले आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवर. विश्वनाथ जाधवला विसरून चालणार नाही. या अंडर आर्म बॉक्स क्रिकेट पासून ते भारताच्या बाहेर जाऊन खेळणारं क्रिकेट हे विश्वनाथ जाधवनं खेळलाय. काय जबरदस्त स्ट्रोक, डोळ्याचं पारणं फिटणारा स्ट्रोक. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच पाहायला मिळाला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडूला फेकले, धाडले. 6 धावांसाठी आलाय विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. चला प्रेक्षकांनी यायचं आहे. कॅच त्याने पकडलेला आहे, कॅरी केलेला आहे. 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. मान्य श्री विलास कोरडा यांच्या माध्यमातून जे बक्षीस लागले आहे बा कॅच साठी 100 रुपयाचं बक्षीस आणि त्याचा मानकरी ठरला गेला एक प्रेक्षक. काय सुंदर फटकेबाजी विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतंय ऑन द स्क्रीन. आता स्विच हिट आणि गोड फटका मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवलाय. स्वीट हिट, टायमिंग लाजवाब, चेंडू सीमा पार आलाय. अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. शिट्टी वाजणारी हाय रे दादा, शिट्टी वाजणारी हाय. काय जबरदस्त संगीत वाजवलं जात आहे. इथून 2 षटकार आल्यात. आता बॅक टू बॅक तिसरा जर षटकार आला तर इथून 1000 रुपयाचा मानकरी ठरणारा फलंदाज विश्वनाथ जाधव असेल आणि हे पारितोषिक लागलंय ते म्हणजेच मान्य श्री साईनाथ जाबर यांच्या माध्यमातून. इथे सलगचा तिसरा. क्या बात है विशू, जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमधून जणू काही आगीचे गोळे बाहेर फेकले जात आहेत. जबरदस्त शोक, बॅक टू बॅक तिसरा. 3 बॉल मध्ये 3 षटकार. चला दया आलेला आहे. दया करदा विलास कोड्याच्या माध्यमातून काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अजून एक बॅटची कडा. हा दुसरा कॅच सुटणार आहे तो म्हणजेच विश्वनाथ जाधवचा आपल्याला पाहायला मिळालाय. कारण की विश्वनाथ जाधवला आउट करणं हे तुमच्या नक्कीच कारकिर्दीमध्ये आहे, या मॅच मध्ये आहे. मात्र झेल वारंवार सुटले जातात. इथे विश्वनाथ जाधवला ज्याचा जो दरार आहे तो या ठिकाणी पेश करायला जास्त वेळ लागणार नाहीये. इथे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यष्टीरक्षक झालेत बीट. चेंडू निघून गेलाय. थर्ड मॅन पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकतील. तत्पुरती मिळेल 2 धाव आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचेल ती म्हणजे 35 या अंकावरती. दुसरं षटक प्रगती पटावरती आणि इथून विश्वनाथ जाधवचा धमाका आणि ती धमाकेदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. या वेळेला स्वागत करण्याचा प्रयत्न. विकेट कीपर चुकतोय. चेंडू लॉंग स्टॉप ऑन लाईनच्या दिशेने. खराब यष्टीरक्षणचा दर्जा आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. जय भवानी मंगलपाळ संघाच्या माध्यमातून चालू आहे आणि या चौकारांचे संघाची धावसंख्या 39 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे साईनाथ जाबर यांच्या माध्यमातून. विश्वनाथ जाधव करता जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स त्याची आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर विश्वनाथ जाधव नाव फायर. एकोणचाळीस धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. या ओव्हर मध्ये देखील मागील ओव्हर मध्ये देखील भरपूर धावा खर्च झाल्या होत्या. आता मात्र रोहित वाघ बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला बॅटर सनी चव्हाण असेल. जबरदस्त बॅटल पाहायला मिळेल या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार. रोहित वाघ पहिला बॉल या षटकातील सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे प्रणित विलास कोरडा यांच्या माध्यमातून हे बक्षीस दया याला दिलं जाते.
कारण की एक आयवा कॅच घेतलाय आणि विलास कोरडा यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे बक्षीस दिलं गेलंय. एक आयवा कॅच साठी आणि दया ठरलाय आयवा कॅच घेणारा पहिला प्रेक्षक. धावसंख्या 40 धावांवर स्कोर कार्ड लागला गेलेला आहे. स्ट्राईक एंडला विश्वनाथ जाधव असेल, त्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 4 षटकार 1 चौकार पाहायला मिळालेले आहे. तो असेल स्ट्रायकिंग एंड. ला बॉलर तयार रोहित वाघ. हा टकर बॉल ऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये फटका मात्र फसलाय. या वेळेला चुकी झालेली आहे. फिल्डरच्या माध्यमातून जीवनदान मिळाले जाईल बॅटरला. विश्वनाथ जाधव या बॅटरला. आतापर्यंत हा कितवा झेल असेल तर कदाचित चौथा तिसरा झेल असणार आहे विश्वनाथ जाधवचा. इथे कॅच घ्यावी लागणार आहे कारण की क्रिकेटच्या पटलावरती असं म्हटलं जातं की पकडाल कॅच तर मग जिंकाल मॅच, जर सोडाल कॅच तर मग हाराल मॅच. हे सूत्र आहे क्रिकेटचं. इथे बरोबर शरीराचा वेध घेणारा हा बॉल जबरदस्त चेंडू टाकला गेलाय आणि इथून जर बघितलं तर मग धावसंख्या आतापर्यंत किती झालंय 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये आतापर्यंत विश्वनाथ खेळत आहेत तब्बल 30 या अंकावरती 10 चेंडूंना सामोरे जात असताना. मागच्या मॅच मध्ये 50 धावा त्याच्या पाहायला मिळाल्या आणि इथून या मॅच मध्ये काय रणनीती असेल विश्वनाथ जाधवची हे सुद्धा पाहिलं जाईल. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला 1 बाउन्स 2 बाउन्स पद्धतीने कलेक्ट करतील. तत्पुरती मिळेल फक्त ना फक्त एकच धाव. इथे स्ट्राईक रोटेट केलाय. आतापर्यंत तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर बघितलं आपण 4 आणि आतापर्यंत 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. रोहित वाघ देखील वाघाप्रमाणे डरकाळी फोडत आहे. त्याच्या माध्यमातून भरपूर धावा त्याने कमी खर्च केलेला आहेत. यावेळेस रिव्हर्स स्वीप चेंडू उसाईल इनटू द गॅप ट्रॅव्हल होईल डीप बॅकवर्ड द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. किती बी असू दे मोठा असू दे किती बी स्मॉल प्रॉब्लेम किती बी असू दे मोठा असू दे किती बी स्मॉल. विश्वनाथ जाधव काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. आता जणू काही मैदानाच्या आतमधून नक्कीच आगीचे गोळे बाहेर पडतायत विश्वनाथ जाधवच्या. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट शेवटचा एक चेंडू शिल्लक होता. जरी चेंडू वर असला तरीही सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचं धाडस केलं विश्वनाथ जाधवने. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 3 षटकांचा जो ओव्हर होता ते या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 47 धावा धावफलकावरती. गडी अजून सुद्धा एकही बाद झालेला नाही आहे. ही जमेची बाजू कारण की महत्वाचा हा मॅच आहे, अंतिम मॅच, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी हा मॅच. आणि इथून विचार केला तर मग विश्वनाथ जाधवच्या जवळजवळ या मॅच मध्ये 3 कॅच ड्रॉप झाल्यात. काय म्हणाल अमित शर्मा? यावेळेस जर पाहिलं तर गोल्डन विकेट होती विश्वनाथ जाधव याची. भरपूर चुका झालेल्या आहेत. वंगन प्रसंगाच्या माध्यमातून 3 कॅच त्याचे ड्रॉप झालेले आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल बॅटर विश्वनाथ जाधव. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग प्रल्हाद याच्या लाजवाब टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या संघाची झालेली आहे एकंदरीत 59 धावा. या ओव्हर मध्ये 3 बॉल टाकून झालेले आहेत. प्रल्हाद हा बॉलर 12 धावा त्याने खर्च केलेले आहे. 3 बॉल मध्ये सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. प्रल्हाद तयार. नेक्स्ट बॉल. या वेळेला सुंदर फटका. स्विच हिट केला बॉलला. चेंडू जाईल डीप बॅक टू द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी, दमखम दाखवणारी फलंदाजी. इथे 50 धावा पूर्ण झाल्यात विश्वनाथ जाधवच्या. बॅट हवेमध्ये दाखवा. क्या बात आहे. शेवटच्या आणि अंतिम मॅचला या मॅच मध्ये जर बघितलं तर विश्वनाथ जाधवच्या 50 धावा पूर्ण झाल्यात. 53 धावा धावफलकावरती वैयक्तिक विश्वनाथ जाधवच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न झालाय आणि इथे डायरेक्ट खेळला गेलाय. या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक आता तैनात होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि इथे पूर्ण झाल्यात 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 67 म्हणजे 67 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. विश्वनाथ जाधवची फलंदाजी जर आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथे कॅचची शक्यता निर्माण झाली आहे. उंची जास्त लांबी कमी आणि इथे क्षेत्ररक्षकाची चूक
आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. चेंडू वन बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी आलाय विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून. अजून एक शेवटच्या बॉलवरती चौकार. आपल्या दादाचा एक कॉल आहे तिथं मॅटर आहे सॉल आहे. आपल्या दादाचा एक कॉल आहे तिथं मॅटर आहे सॉल आहे. साहेबांचा एक कॉल आहे तिथं मॅटर आहे सॉल आहे. गेले चौधरीचा कॉल आहे तिथं मॅटर आहे सॉल आहे. आपल्याला बघायला मिळतात न्यू स्टार मडवीपाडा आयोजित नगरसेवक चषक 2026 मध्ये मान्यवर पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर मग नगरसेवक चषक ज्यांच्या नावानं आपल्याला पाहायला मिळाला आहे तेच नगरसेवक साहेब माननीय श्री रमेश घोरकाणा साहेब या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्यांची सुद्धा उपस्थिती लाख मोलाची ठरते या स्पर्धेकरिता. त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेविका मॅडम आपल्याला पाहायला मिळतात. सौभाग्यवती योगिता देवेंद्र पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेसाठी अनमोल भेट त्यांनी सुद्धा दिलंय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार असेल. त्यानंतर समाजसेवक अध्यक्ष राजवली विभाग बहुजन विकास आघाडी आपल्याला पाहायला मिळतात. माननीय श्री देवेंद्र वासुदेव पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आणि खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचं सुद्धा जी वेळ आहे महत्वाची अनमोल ती या ठिकाणी देत असताना. त्यानंतर माननीय श्री नूतन कुमार भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सुद्धा मॅचचा आनंद घेतात. उपसरपंच आहेत ग्रामपंचायत टिवरीचे विद्यमान आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी खरोखर आभार व्यक्त करावा असं वाटेल. त्यानंतर माननीय श्री रवींद्र टक्कर साहेब ग्रुप ग्रामपंचायत टिवरीचे विद्यमान सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी सुद्धा या स्पर्धेकरिता आर्थिक सहकार्य केलंय. त्यानंतर विचार केला तर मग प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आज जर बघितलं आपण तर स्वर्गीय भास्कर बुवा भोवर सौजन्य आहेत मान्य श्री नितीन भोवर यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफीज ज्या आहेत या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच करिता ज्या ट्रॉफीज आल्यात त्या ट्रॉफीज आपण पाहू शकता. अध्यक्ष उपाध्यक्ष स्थानिक माथाडी कामगार संघटना राजावली वाघरालपाडा नितीन भोवर आणि मान्य श्री नौशा पागी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. त्यानंतर सन्मान चिन्ह किशोर डुकले साहेबांच्या माध्यमातून आले. त्यांचाही आभार व्यक्त करावे असं वाटेल. स्पर्धेसाठी बॉल पुरस्कृत झालेत मान्य श्री सुभाष भोवर त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करावा लागेल. रोहिदास परेड आणि उदेशवीर यांच्या माध्यमातून सिरीज साठी जी सायकल आले ती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. रोहिदास कानात त्यानंतर विनायक मडवी आणि दीपक किरकिरे या ज्या मान्यवर आहेत ते खरोखर मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स आणि पाण्याची व्यवस्था उपलब्ध झाली. मान्य श्री नरेश भोईर साहेब त्यांच्या माध्यमातून न्यू स्टार मडवीपाडा संघाला टी शर्ट्स जे आहेत ते 80 देण्यात आले होते. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. एवन जोडी मनोज गोवारी आणि आकाश भोईर यांच्या माध्यमातून फ्रुट्स आपल्याला पाहायला मिळाले जे मॅन ऑफ द मॅच करिता देण्यात आले होते. इरफान शेख यांच्या माध्यमातून एअरबड्स जे आले ते बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर सिरीज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आलेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. दामोदर परेड आणि राहुल साठवण या दोन व्यक्तिमत्वांकडून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समॅन करिता कूलर आपल्याला पाहायला मिळालेत. दर्शन भोईर त्यांच्याकडून आजच्या दिवसाची जेवणाची उपस्थिती लाभली गेली. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. सर्वांचं मनपूर्वक आभार. या नगरसेवक चषकामध्ये ज्यांचे हातकांड लागले त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार. डॉट बॉल आलाय पहिलाच बॉल विश्वनाथाच्या माध्यमातून 72 धावांचं लक्ष्य आहे. जय भवानी वंगणपाडा या संघाला त्या धावांचा पाठलाग करण्याकरता रोशन आणि मिलिंद मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. पहिला बॉल आलेला डॉट. इथे कॅच जर घेतला मैदानाच्या बाहेर आयबा कॅच तर विलास कोरडा यांच्या माध्यमातून 100 रुपये देण्यात येतील. लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक प्रेक्षकासाठी हे बक्षीस असेल. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स विश्वनाथाच्या माध्यमातून परफेक्ट ऑलराऊंडर या संघाचा धानीव इथून बिलॉंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ त्याचा राहिलेला संपूर्ण दिवसभरामध्ये 2 वेळा 50 धावा त्याने बनवलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स जबरदस्त बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला बॅटर असेल रोशन. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या भरपूर बाहेर बॉलच्या ताळणी व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. अकाउंट 1 धावाने ओपन झालेला आहे जय भवानी वंगणपाडा या संघाचा. भरपूर धावा या बनवायच्या आहेत. या वंगणपाडा संघाला तर नक्कीच अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. विश्वनाथ जाधवचा पुढचा बॉल जबरदस्त बॉल टाकलाय का पाहिला जाईल.
मात्र सुरेंद्र घाटाल मॅन फ्रॉम वसई यांच्या माध्यमातून इशारा आलाय की हा चेंडू आहे स्वैर व्हाईट बॉल, कारण की बघितला आपण तर उजव्या इष्टीच्या खूप जास्त बाहेर कट होणारा बॉल विश्वनाथ जाधवचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय बॉलर विश्वनाथ. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये, चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद मिस्टर रोशन गिरदोळे. बॅक टू द पवेलियन गॉन. जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या दिवाणारी धन्यवाद अभिषेक. भरपूर धावा या पाटला बनवायच्या आहेत. 72 धावांचं लक्ष्य आहे, परंतु पहिली विकेट लवकर डाऊन झालेली आहे या संघाची. जय भवानी वंगणपाडा संघाचा बॅटर रोशन नक्कीच बाद झालेला आहे. मोठा फटका अद्यावत करण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु टायमिंग प्रॉपर झाले नाहीये. चेंडू गेला होता मिडऑफच्या दिशेने, सुंदर कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केलं होतं आणि पहिली विकेट डाऊन होईल मिस्टर रोशन याची. नवीन बॅटर एंटर होईल प्रल्हाद गिरदोळे. जबरदस्त खेळ करावला गेली या बॅटरला. विश्वनाथ जाधव सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ टॅकर बॉल स्विच चिटकला बॉलला, चेंडू जाईल इनटू द गॅप, निघून जाईल डीप गली बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. धन्यवाद रेजो. या चौकाराने संघाची धावसंख्या 6 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 6 धावा. विश्वनाथ तयार. नेक्स्ट बॉल. आता मात्र सुंदर फटका स्लॉक स्वीप केला बॉलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेगला. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 7 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त कमबॅक, जबरदस्त बॉलिंग विश्वनाथ याची राहिले गेलेली आहे या ओव्हर मध्ये. लास्ट बॉल असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला मिलिंद असेल. हाफ टॅकर बॉल, बॅट चेंज हवेमध्ये, चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल अँड फलंदाज होईल बाद मिस्टर प्रल्हाद. बॅक टू द पवेलियन गॉन. इथे धक्का मागून धक्के लागले जातात, कारण की जय भवानी वंगणपाडा संघ जर विचार केला तर मग ज्या पद्धतीची धावसंख्या त्यांनी जमा केली ती थोडीशी कमी धावसंख्या पाहायला मिळाली आहे. कारण की विश्वनाथच्या विरोधात खेळण्याचं धाडस केलं तर मग तुमचे विकेट्स नक्की डाऊन होतील. कारण की विश्वनाथ जाधव एक असा खेळाडू आहे की ज्याने आतापर्यंत सुप्रीमो सारख्या मॅचमध्ये, सुप्रीमो सारख्या स्पर्धामध्ये ज्याने मान ऑफ द सिरीज पटकावले आणि 4 व्हीलर ज्याच्या नावावरती आहे तो विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. भरपूर विचार केला तर मग सिरीज ज्याने पटकावले, ज्याने बाईक सुद्धा ज्याच्या नावावरती आहेत तो विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. जबरदस्त खेळ करावले गेली या दोन्ही बॅटरला. नव्याने एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिप्तेश मंडळ मैदानाच्या आतमध्ये. बॉलर देखील सज्ज आहे बॉलिंग ट्रॅकवर. प्रेम सावर तो देखील एक चांगला बॉलर आहे या संघाचा. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुढील बॉल आहे षटकातील. सुंदर फटका फोर्स केला बॉलला, चेंडू जाईल डिपेक्स्टा कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. जास्त काही धावा मिळणार नाहीये या फटक्यावर. प्रत्येक सिंगल मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 8 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 8 धावा. 2 बॉल टाकून झालेले आहेत. प्रेम तयार. हाफ टॅकर बॉल हवेमध्ये, चेंडू चेंडू पडेल नो मॅन्स लँड मध्ये. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात दोन्ही बॅटर आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 10 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. खरं तर मोठे फटके मारावे लागतील, ते येताना दिसत नाहीयेत. 72 धावांचं लक्ष्य आहे. भरपूर धावा बनवायचे आहेत, प्रयत्न देखील करावे लागतील प्रल्हाद आणि दिप्तेश याला. मोठे फटके नक्कीच अटॅकिंग स्ट्रोक हवाई सफर करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. यावेळेस जर पाहिलं तर ऑप्शनच्या भरपूर बाहेर बॉलच्या तालनी बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा मिळाले एक अबत्तर धाव. संघाची धावसंख्या 11 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. प्रेम सावर नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. डिलिव्हर करण्यास तयार राईट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ टॅकर बॉल, सुंदर फटका हवेमध्ये, चेंडू चेंडू खाली, खेळाडू
सुंदर झेल अँड फलंदाज होईल बाद. नितेश बॅक टू द पवेलियन गॉन. जशी फलंदाजी हवी होती तशी फलंदाजी करताना दिसले नाही जय भवानी बंगनपाडा टीम. कारण की विचार केला तर मग विश्वनाथ जाधवची ती फलंदाजी झाली, त्या पद्धतीची गोलंदाजी सुद्धा सुंदर झाली. मात्र इथे जय भवानी बंगनपाडा हा संघ थोडासा बॅकफुटला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा प्रेम सागर गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झाल्यात. आता डावकर हाताचा नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहितला आपण पाहताय ऑन द स्ट्राईक. इथून क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना थोडीशी बदलवली जाईल. ऍज अ कीपर म्हणून आपल्याला विश्वनाथ जाधव पाहायला मिळतात. एक जी रणनीती आहे, कारण की बऱ्याच वर्षाचा असलेला अनुभव हा पणाला लावला जातोय विश्वनाथच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळलाय स्विच हिट, जबरदस्त स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, कारण की चांगली फेकी बघायला मिळाली. इथून एकच धाव. आतापर्यंत धावा जर बघितल्या आपण तर सिंगल डबल या धाव्यानिशी मात्र धावसंख्या हलुवार आणि संत गतीने पुढे सरक जाते. धावसंख्या 12 धावा. प्रेम सावर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. जबरदस्त बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. खूपच कमी धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या ओव्हर मध्ये. 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल या षटकातील. यावेळेस शफल क्रॉस मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कंडिशन होत नाहीये. बॉलवर चेंडू जाईल डॉट. षटक संपलेलं दुसरं. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 12 धावा. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी असेल. 60 धावांची गरज. प्रत्येक बॉलवर 5 धावा बनवाव्या लागतील. 12 म्हणजे 60 धावा बनवायची आहे 2 ओव्हर मध्ये. मैदानाच्या आतमध्ये स्थिती निर्माण झालाय, कारण की पहिला क्रमांक जर पटकावायचा असेल तर जय भवानी बंगनपाडा संघाला 12 चेंडू मध्ये 60 धावा बनवाव्या लागतील. म्हणजे 6 चेंडू मध्ये 30 धावा येणं बंधनकारक असेल. प्रत्येक षटकामध्ये 30 धावा हे येणं निर्णायक राहतील, कारण की विचार केला तर मग 12 चेंडू 60 धावा म्हणजे 6 चेंडू मध्ये 30 धावा तरी बनवाव्या लागतील. बॉलर तयार. पहिला बॉल या षटकातील. आता मात्र सुंदर फटकावून साईडला बोलायला बॉलला चेंडू जाईल. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत त्या ठिकाणी चुकी झाली, त्याच्या माध्यमातून चेंडू निघून जाईल. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावन करता चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 16 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. विकास गांगडे हा बॉलर. पहिला बॉल मध्ये 4 धावा त्याने खर्च केलेले आहेत. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी असेल. मोठे फटके नक्कीच मारावे लागतील या दोन्ही बॅटरला. विकास तयार. नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. राईट राऊंड द विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हिंग शॉट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडूने बॅट मध्ये कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त कमबॅक. विकास गांगडे सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण प्रयत्न त्याने केले होते, परंतु त्याच्या बाक्यापासून दूर चेंडू पडला होता आणि या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 18 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18 धावा. विकास तयार. पुढील बॉल या षटकातील असेल. आता मात्र फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. आणि विकेट देखील डाऊन होईल वंगनपाडा या संघाची. रोहित बॅक टू द पवेलियन. इथून जणू काही कॉम्प्रोमाइज केलं फलंदाजानं, कारण की कदाचित फलंदाज पोहोचला असता, मात्र इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल त्याच्यासाठी हे जाळं रचलं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भगवान आपल्याला पाहायला मिळतात. वंगनपाडा संघाचा एक विचार केला तर इथे जबरदस्त स्ट्रोक आहे. चेंडू थांबणार नाहीये. इनटू द गॅप. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या दिवसाचा जर विचार केला, जसा उल्लेख करायचा मला होता की पहिल्या दिवसामध्ये वंगनपाडा संघाला एका चेंडू मध्ये जवळजवळ 5 ते 6 धावांची गरज असताना एक मोठा फटका खेचला. आणि तो सुपर 4 करिता क्वालिफाय झाला होता. असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर प्रल्हाद यांनी षटकार मारला होता. प्रल्हाद गिरदोळे याने नक्कीच
तो फटका अद्यावत केला होता आणि आपल्या संघाला क्वालिफाय केलं होतं सुपर 4 मध्ये. आता देखील या प्रकारे नक्कीच कामगिरी करावी लागेल. यावेळेस स्कूपचा फटका अद्यावत करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडू जाईल यावेळेला डॉट. वन साइड मुकाबला, वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. जणू काही असंच म्हणावं लागेल या मॅचच्या माध्यमातून. मागचा शॉट असा होता, आम्ही इम्प्रूव्हाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज अँड टेकन कॅच घेतलाय तो म्हणजे सेकंड अटेम्प्टला. आणि इथून फलंदाज अजून एक बाद होईल जय भवानी वंगणपाडा संघाचा. दोन षटक 3 षटकांची समाप्ती झालेली आहेत. धावसंख्या संघाची 23 वर पोहोचले गेलेली आहे. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा बनवलेल्या आहेत. भरपूर कमी धावा येताना दिसत आहेत. आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये या दुसऱ्या डावामध्ये इथे जशी फलंदाजी राहिली विहाविरा धानिव संघाची, जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर झालेली जी गोलंदाजी आहे ती त्यापेक्षाही सुंदर पाहायला मिळाली. आतापर्यंत 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये किती धावा बनवायच्या आहेत तर जवळजवळ 49 धावा बनवायच्या आहेत. शक्य नाही आहेत. मात्र या वेळेला जर बघितलं तर कॅच ड्रॉप. गोलंदाजी चांगली राहिली आहे. आतापर्यंत 3 गोलंदाज विहाविरा धानिव संघाची चांगली गोलंदाजीचा प्रत्यय देत असताना पाहायला मिळाले. अविनाश दादावाल्यात शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी इथे फलंदाज स्ट्रगल करताना दिसल्यात. आतापर्यंत बॉल वरती हावी होताना दिसतच नाहीयेत. जणू काही मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस मॅच चालू आहे की काय असंच म्हणावं लागेल. कारण की धावांची भरपूर गरज आहे. मात्र त्या धावा बनवाव्या लागतील. इथे भरपूर धावांसंख्येची अजून गरज आहे. मॅचची लिडिंग एज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि जबरदस्त झेल कॅरी केलाय मिस्टर अक्षयनं. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक चक्कर मारून दाखव भावड्या मला, एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परशुराम आपल्याला पाहायला मिळतात. इथून सामन्यामध्ये जी पकड आहे ती मजबूत केली विहाविरा धानिव संघाने. पूर्णपणे सामना जो आहे तो आपल्या खिशामध्ये टाकलाय. इथे 90% जो सामना आहे मित्र म्हणेन की विहाविरा धानिवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि फक्त 10% जो मॅच आहे तो राहिलाय जय भवानी वंगणपाडा पेलार या संघाकडे. कारण की पूर्णपणे जी पकड होती ती मजबूत बनवली विहाविरा धानिव या संघानं. आणि आता जर विचार केला तर चेंडूचा खेळ राहिलाय फक्त 2 आणि 2 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून सुद्धा जवळजवळ 48 धावा. आता मित्र म्हणेन की शक्य नाहीच आहे. इथे कॅच ड्रॉप झालाय. विश्वनाथ जाधवचे अक्षरशः हात डोक्यावरती आले. मागचा कॅच थोडासा हार्ड होता मात्र तो घेतला आणि या वेळेला एक सिंपल कॅच सोडलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी रवाना झालाय. 4 धावा. धावसंख्या 27 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 28 धावांना स्कोर कार्ड. 5 बॉल टाकून दिले. शेवटचा बॉल या षटकातील डाऊन द लेग साइड. बॉलची हाताळणी वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. 1+1 या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 30 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल. इथे शेवटचा बॉल खेळलाय. हवेमध्ये चेंडू आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. इथे विजयी ठरलाय तो म्हणजेच विश्वनाथ जाधव आणि टीम आपल्याला पाहायला मिळते. विहाविरा धानिव हा संघ क्रमांक 1 वरती राहतोय आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरतोय तो म्हणजे जय भवानी वंगणपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. मात्र अशा पद्धतीने